नमस्कार मित्रांनो. आप्पी आमची कलेक्टर 2 जुलै भागामध्ये अमोल सगळ्यांना बॅडमिंटन खेळायला लावतो आणि मामाला कसं हरवायचं हे मा आणि बाबांना सांगत असतो. त्याचं बोलणं ऐकून दिप्या म्हणतो, अमोल आम्ही हरत नसतो. मोना म्हणते, छोटे सरकार तुम्ही हरले ना, आम्हाला पार्टी द्यायची बरं का. अमोल म्हणतो, ठीक आहे मोमा. आता दिप्या आणि आप्पी एकमेकाला चिडवत असतात आणि त्यांना सगळे खळखळून हसतात. अमोल म्हणतो, करा खेळायला सुरुवात. जातो अर्जुन आणि आप्पीच्या कानात सांगतो, मी मामाबरोबर खेळलोय. जोरात फटका मारला ना मामाला खेळताच येत नाही. तुम्ही फक्त फोकस करा, मी आहे प्रेशरमध्ये टाकायला. बेस्ट ऑफ लक. आता अर्जुन पण म्हणतो, बेस्ट ऑफ लक. आप्पी अमोलला खुदखुद हसत असते. बाजूला जाऊन म्हणतो, मी सांगितलं ना तसं खेळा, मग बघा दोघं कशी हरतात ते. आपल्या प्लॅनने त्यांना खेळताच येणार नाही. मोना म्हणते, कसलं प्लॅन आहे हो त्यांचं. दिप्या म्हणतो, असू दे असू दे, कसलं पण प्लॅनिंग असू दे, घाबरतो की काय आपण. सगळे अगदी खुश असतात. अरे अर्जुनला सारखी फोन करते. तेवढ्यात हॉटेलवाला येतो आणि म्हणतो, मॅडम आता तुमची शेवटची ऑर्डर आहे आणि मला ती पूर्ण करावीच लागेल. अरे म्हणते, मला फक्त 5 मिनटं द्या. ते अर्जुनला फोन करते, पण अर्जुन मात्र मस्त खेळत असतो आणि त्याचा फोन बाजूला सारखा वाजतो. अरे म्हणते, अर्जुन तू कुठे आहेस आणि का वागतोस माझ्याशी असं. इकडे बॅडमिंटनमध्ये अर्जुन आप्पी जिंकतात आणि अमोल माझे बा आणि बाबा जिंकले म्हणून उड्या मारत असतो. अर्जुन आर्याला फोन करण्यासाठी बाजूला जातो. मोबाईल बघून म्हणतो, 10 मिस कॉल. आज आर्याला समजावणं महाकठीण होणार आहे. फोन तर करायलाच पाहिजे. अमोल मोना आणि दीपाला चिडवत त्यांना गोलगोल चक्रा मारत असतो आणि आप्पी त्याला हसत असते. मोना म्हणते, अर्जुन अरे कुठे आहेस तू. तेवढे तिचा मोबाईल वाजतो. ती फोन उचलते आणि म्हणते, हॅलो. आणि तेवढ्यात अमोलला चक्कर येते. तो पडायला लागतो. दीपे त्याला पकडतो. आता आप्पी जोरात ओरडते, अमोल. ते अर्जुन बघतो आणि तो पण जोरात ओरडतो, अमोल. तो बाजूला फोन ठेवतो आणि पळतच अमोलकडे जातो. अरे म्हणते, अर्जुन कुठे आहेस तू, हॅलो. तेवढ्यात तिच्या कानावर आवाज पडतो, अमोल अमोल. अर्जुन अमोलला घेतो आणि म्हणतो, अमोल ए बाळा. आप्पी म्हणते, दिप्या काय झालं त्याला. हे सगळं अरे ऐकते आणि म्हणते, अर्जुन कुठे आहेस तू. अर्जुन अमोलला उचलतो. सगळेच घरात जातात. अरे म्हणते, अर्जुन अरे बोल ना. आणि मोबाईल टेबलवर आदळते. तेवढ्यात दोघंजणं तिची ऑर्डर घेऊन येतात आणि म्हणतात, मॅडम तुमची ऑर्डर. ती म्हणते, ठेवा इथे. अगदी शाही जेवणाचे 2 ताटं असतात. अमोलला सगळे घरामध्ये घेऊन येतात. आप्पी म्हणते, मी डॉक्टरांना फोन करते. अर्जुन म्हणतो, मा मी बरा आहे ना, नको करू डॉक्टरला फोन. बाबा तुम्ही सांगा ना मला. अर्जुन म्हणतो, आप्पे डॉक्टरला फोन कर आणि असं का होतं हे विचार. बापू म्हणतात, आप्पे कर फोन. आप्पी फोन करते. डॉक्टर एक गोळी देतात. दिप्या म्हणतो, तायडे मी घेऊन येतो. आर्याला खूप राग येतो. ती गुलाबाचं फूल चुरगळत म्हणते, आता माझं एकच ध्येय, आप्पी अर्जुन आणि अमोलला एकत्र येऊ न देणं. अर्जुन लक्षात ठेव, आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मी काही पण करेल, अगदी काही पण. सकाळी अमोल बॅडमिंटनविषयी बोलत असतो. दिप्या म्हणतो, अमोल तुम्हाला रात्री एवढं बॅडमिंटन खेळायला लावलं की माझे पाय दुखायला लागले. आता मला कामावर पण जावं वाटाना. मोना म्हणते, होय का. तुम्ही काही बी कारणं देऊ नका. काल रात्री जिंकला पण नाही, ह्यावरून छोटे सरकार आता मला सारखं चिडवतील. अमोल म्हणतो, हे काय सांगावं लागतं का. अर्जुन म्हणतो, अमोल. सगळे हसायला लागतात. अमोल म्हणतो, मी गंमत केली ग. मोमा हे फक्त खेळापुरतं असतं, नंतर आपण फ्रेंड्स, मी नाही तुला चिडवणार. बापू म्हणतं, मोना बघितलंस का, अमोलकडे अशी काही गोष्टी आहे ना त्या मोठ्यांनी पण शिकल्या पाहिजे. अर्जुन म्हणतो, बापू आपण काही गोष्ट बोलतो आणि लहान मुलं लगेच लक्षात ठेवतात. तेवढ्या तापी चहा घेऊन येते आणि म्हणते, माझा अमोल आहेच हुशार. अर्जुन म्हणतो, माझा आता सगळेच बघायला लागतात. अमोल म्हणतो, मा बाबा तुमच्या दोघांची हुशारकी सगळी माझ्यात आहे. आता सगळेच हसायला लागतात. दिप्या म्हणतो, हां भांजे काय बोललात तुम्ही. तेवढ्यात बाहेर गाडी येते आणि जोरजोरात हॉर्न वाजत असतो. आप्पी बघते ते त्यामधून आर्याची आई विनायक, रुपाली आणि सर उतरतात. आर्याची आई म्हणते, हे आप्पीचा ना आज मला छडाच लावायचा आहे. आर्या म्हणते, आई मी तुला सांगून ठेवते, अर्जुनकडे ना नेहमीचीच कारणं असणार आहे. विनायक म्हणतो, आर्या अगं आपण बघू ना काय झालं ते. सर म्हणतो, आर्या आपण शांततेत घेऊ ना. तिची आई म्हणते, अहो एवढे दिवस तेच केलं ना,
पण आता पुरे झाला, आता जा विचारायचं आहे आणि मी माझ्या पद्धतीने विचारणार. आता आर्या मोठ्याने आवाज देते, अर्जुन बाहेर ये. विनय काका म्हणतो, आर्या अगं असं ओरडून ती थांबा काका, मला माझ्या पद्धतीने सॉल्व करू द्या. रुपाली स्माईल करते. आर्या म्हणते, चल गाई. आपी म्हणते, अमोल तू जा बाळा, आत रूममध्ये जा. अर्जुन तिच्याकडे बघायला लागतो. अमोल म्हणतो, काय झालं मा, बाहेर कोण आलं? ते अमोलला समजावते आणि आत पाठवते. दीपा म्हणतो, दिदे काय झालं, कोण आलंय? तेवढ्यात टाळ्याचा आवाज येतो. आर्याची आई म्हणते, वा अर्जुन वा. विनायकराव, मी पहिला होणारा जावई बघते, जो आपल्या होणाऱ्या बायको आणि सासूसमोर आपल्या पहिल्या बायकोला खुलेआम भेटतोय. ला जाबरू यांनी विशीला टांगलंय. विनय काका म्हणतो, आर्याची आई ही काय बोलायची भाषा नाही. पण ती काय शांत बसत नाही आणि बोलतच राहते. सर म्हणतात, अर्जुन आर्या घरी आली ना रडत होती, इतकं गृहीत धरलं तर तिने कसं समजून घ्यायचं रे? आर्याची आई म्हणते, हे आधीपासूनच चाललं होतं, पण काल ह्या अर्जुनने सगळ्या सीमाच पार केल्या. आता मात्र ते अर्जुनला नको नको ते बोलते. अर्जुन म्हणतो, पण? आर्या म्हणते, पण काय अर्जुन, तुझ्याकडे नेहमीचीच कारणं असतील ना? तो तर आर्या, अमोलची तब्येत खरंच खराब होती. काल रात्री त्याला चक्कर आली ना, म्हणून मला थांबावं लागलं. रुपाली म्हणते, आपण ना तू अमोलची नीट काळजी नाही घेत का गं? आपी म्हणते, नाही हो, मी पूर्णपणे काळजी घेते, पण त्याला का होतं ना तेच कळत नाही आहे. आर्या म्हणते, बस झालं अर्जुन, ही अमोलची कारणं सांगून मला कंटाळा आला आहे. तू बोलला होता ना अमोलला आपल्याबद्दल सगळं सांगणार, नाही सांगितलं ना, कारण तुला आप्पी आणि अमोलला तुझ्या लाईफमधून दूर करायचंच नाही आहे. आर्याची आई म्हणते, मी एवढ्या दिवसापासून सांगते आर्या, हे अर्जुनचे रंग काय ठीक दिसत नाही आहे. आर्या म्हणते, आता नाही आई, अर्जुन तुला दोघांपैकी एक निवडावं लागेल. तुला जर तुझ्या आयुष्यामध्ये अमोल आणि आप्पी पाहिजे असेल ना तर मला मोकळं कर. अर्जुन म्हणतो, आर्या तू असं टोकाचं का बोलते, आणि विश्वास ठेव मी कुणालाही फसवत नाही आहे. आर्या सॉरी, पण आर्या काय ऐकत नाही आणि म्हणते, घे अंगठी आणि राहा अपर्णासोबत. रुपाली म्हणते, भाऊजी तुम्ही अमोलबाई मागचं सगळं विसरू नका. आर्या म्हणते, जाऊ बाई तो सगळं विसरलाय. रुपाली म्हणते, ह्यामध्ये भाऊजींची काहीच चूक नाही, हे सगळं अपर्णा घडून आणते त्यांच्याकडून. अर्जुन म्हणतो, अहो. दीपा म्हणतो, रुपाली ताई तुम्ही दिदीला बोलूच नका, ह्या लग्नाच्या भानगडीत ती कुठेच नव्हती आणि तुम्ही अमोलला पण विचारत घेतलं नाही, डायरेक्ट लग्न ठरवलं. सर म्हणतात, हो का, मग काय करायला पाहिजे होतं? आपी म्हणते, सर कमीत कमी अमोलला विचारात घ्यायला पाहिजे होतं ना, एवढा गुंता वाढलाच नसता. रुपाली म्हणते, अमोल लहान आहे आणि तुला विचारणं कधी गरजेचंच नव्हतं. अगं 7 वर्षात तू एक फोन केला नाही आणि आता बोलतेस. दीपा म्हणतो, रुपाली ताई मग तुम्ही दिदीला बोलूच नका. आता स्वप्नील पण बोलतो. आपी म्हणते, 1 मिनिट अर्जुन, प्रत्येक वेळेस माझ्यावर नाही टाकायचा. अर्जुन म्हणतो, म्हणजे? आपी म्हणते, जे काही ठरवलं ना तुम्ही सोयीस्करनुसार ठरवलं आणि आता मला म्हणता डिवोर्स पेपर पाठवले. आता सगळे बघायला लागतात. रुपाली घाबरते. विनय म्हणतो, आप्पे तूच ते डिवोर्स पेपर पाठवले ना? आपी म्हणते, बाबा मी डिवोर्स पेपर सह्या करून पाठवले, पण ते अर्जुनकडून माझ्याकडे आले होते. अर्जुन म्हणतो, ए आप्पे तुला काय वेडबीड लागलं की काय, मी डिवोर्स पेपर पाठवले. रुपाली म्हणते, भाऊजी पेपर कुणी पाठवले तर काय फरक पडतो? अर्जुन म्हणतो, फरक पडतो वहिनी, 7 वर्षे वाट बघितली दोघांची, पण वेगळं व्हायचं कधीच नाव घेतलं नाही. आपी म्हणते, अर्जुन 7 वर्ष मी पण वाट बघितलं, पुण्याला आल्यानंतर माझ्या हातात काय आलं, डिवोर्स पेपर. अर्जुन म्हणतो, बस आप्पे तुझ्याकडे काय पुरावा आहे, मी पेपर्स पाठवले. दीपा म्हणतो, दाजी माणसांपेक्षा मोठा काय पुरावा आहे, डिवोर्स पेपर आले तेव्हा मोना बापू आणि मी होतो. अर्जुन म्हणतो, दीप्या मी कधीच पेपर्स पाठवले नाही. आता मात्र सगळे शॉक होतात आणि गोंधळून एकमेकाकडे बघत असतात. रुपालीचे मात्र पायाखालची जमीनच सरकते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.